विज्ञानमधला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर हा असा खूप फेमस लॉ आहे की जो न्यूटनने शोध लावलेला आहे त्याचा, की ग्रॅव्हिटी म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे की ग्रॅव्हिटी म्हणजे काय की प्रत्येक जगातली वस्तू ही दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करते आणि मग ती अट्रॅक्ट करत असताना त्यातलं जे फोर्स आहे ते फोर्स किती आहे ते न्यूटनने कॅल्क्युलेट केलं आणि त्याचं नाव आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये आपण बघूया की समजा आपल्याकडं दोन वस्तू आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत हॅव्हिंग मास m1, एकाचं मास m1 आणि एकाचं मास m2 आहे आणि या दोन ऑब्जेक्ट मधले जे डिस्टन्स आहे ते d आहे, d एवढ्या अंतरावरती एकमेकापासून आहे. हे दोन ऑब्जेक्ट आहेत. तर यांच्यामधलं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे त्याने सांगितलं. न्यूटनचं स्टेटमेंट अगोदर आपण स्टडी करूया की न्यूटनने बऱ्याच त्याच्यावर स्टडी करून हा लॉ तयार केलेला आहे आणि केपलरचा जो लॉ आहे त्याचा त्याने आधार घेतला त्यासाठी. तर बघूया आपण न्यूटन्स लॉ ऑफ स्टेटमेंट त्याचं काय सांगतं. स्टेटमेंट आहे त्याचं, न्यूटनने काय सांगितलं, ह्या दोघांमधलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दोन स्टेटमेंट आहेत त्याची, म्हणजे एक स्टेटमेंट आहे पण त्याचे आपण दोन सेपरेट करू. द ग्रॅव्हिटेशनल force between two object, the gravitational force between two object is directly proportional to product of mass of two object and inversely proportional to the square of distance between them. मग आता हा जो लॉ आहे हा लक्षात ठेवणारा विद्यार्थी म्हणतो की हा स्टेटमेंट कसं लक्षात ठेवायचं. तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवण्यासाठी फक्त दोनच पॉईंट आहेत. ते म्हणजे काय की आपल्याला सांगितलंय काय, ग्रॅव्हिटेशनल जे फोर्स आहे की दोघांमधलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या दोघांचा जे मास आहे यांच्या गुणाकाराला प्रोपोर्शनल आहे ह्या दोघांमधलं फोर्स. जेवढ्या यांचा गुणाकार जास्त येईल तेवढ्या यांच्यामधलं जे फोर्स आहे ते पण जास्त येणार आहे. सो सिम्पली स्टेटमेंट लिहिले मॅथमॅटिकली आपण, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 इंटू m2. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट आहे ते आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सला आपण रेसिप्रोकल घेतो, द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, डिस्टन्स d चा स्क्वेअर. तर आपण फक्त मॅथमॅटिकली एवढं लक्षात ठेवायचंय, तुम्हाला आपाप हे एवढं लिहिता येईल. कसं हे लक्षात ठेवलं याचा अर्थ काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मास ऑफ टू ऑब्जेक्ट. याच्यावर लक्षात आलं. आता याच्यावर लक्षात कसं ठेवायचंय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज रेसिप्रोकल, याचा अर्थ ते इनव्हर्सली म्हणायचं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. एवढ्या याच्यावरून आपण स्टेटमेंट लिहू शकतो. आता हे जे स्टेटमेंट आहे ते आपण एकत्र करूया. फ्रॉम 1 and 2 एकदाच लिहूया. फोर्स प्रोपोर्शनल टू द m1 इंटू m2 अपॉन d स्क्वेअर. ठीक आहे. आता हे जे प्रोपोर्शन चिन्ह आहे ते आपण काढणार आहे आणि त्याच्या जागी इज इक्वल टू टाकणार आहे. मग ज्यावेळेस आपण याच्यामध्ये इज इक्वल टू टाकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण काय करावं लागतं की एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो कुठला तरी. मग इथं समथिंग कॉन्स्टंटला आपण काय म्हणू शकतो, तर g म्हटलेलं आहे m1 इंटू m2 अपॉन d स्क्वेअर. मग या ठिकाणी g वापरलेला आहे आपण. समजा इथं g हा जो g आहे त्या g इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला आपण असं म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जगामध्ये आपण कुठे जरी गेलो तर हा जी ची व्हॅल्यू समान असते आणि जी ची मॅथमॅटिकली जी व्हॅल्यू काढलेली आहे ती आहे 6.673 10⁻11. अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला भेटलेला आहे याच्यावरून आपण कुठल्याही दोन वस्तूंमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काढू शकतो. यासाठी याच्यामध्ये आपण m1 मास दोघांचं आणि दोघांमधलं जे डिस्टन्स आहे d ची व्हॅल्यू टाकणार. g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे तर त्याच्यावरून आपण हे फोर्स काढू शकतो. याच्यावर एक न्यूमेरिकल विचारलं जातं ह्याच फॉर्म्युलावर आधारित, फक्त आपल्याला त्यामध्ये किमती व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. ठीक आहे.
मग आता यामध्ये हा जो जी आहे याचं जे युनिट आहे ते काय असू शकेल, एक एक्स्ट्रा पॉईंट म्हणून, किंवा ते पण माहीत असलं पाहिजे की जे MCQ मध्ये 10वीला बोर्डाला पण विचारलं जाऊ शकतं. त्यामध्ये जीचं जे SI युनिट आहे, जी या ठिकाणी जे जी आहे त्याचा फॉर्म्युला काय येणार. फॉर एक्झाम्पल जीचं आपण बघूया. हा जो जी आहे तो त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची, तर काय येणार एफ, म्हणजे आपण जी काढण्यासाठी हे डी स्क्वेअर तिकडे टाकले तर हे काय आले एफ इंटू डी स्क्वेअर अपॉन M1 इंटू M2. तो जीचं SI युनिट काय आलं, SI युनिट ऑफ जी इज फोर्स मोजतो आपण न्यूटनमध्ये, डिस्टन्स मोजतो मीटरमध्ये आणि त्याला स्क्वेअर आहे, सो इट इज न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि M1 इंटू M2 म्हणजे मास हे किलोमध्ये मोजतो, मग हे किलो झाले किलो स्क्वेअर, याचं SI युनिट आहे. तर अशा प्रकारे सिम्पली आपण हा लॉ लक्षात ठेवू शकतो आणि निश्चित ह्यातला एक सुद्धा मार्क आपला जाणार नाही आहे.